भोंदूबाबा अशोक खरात विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। खरातनं लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत 42 कोटी लाटल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 142 खात्यांमधून काळा पैसा पांढरा केल्याचं देखील ठपका ईडीकडून करण्यात आलाय। खरातसह त्याची पत्नी कल्पना आणि 6 जणांना ईडीनं आरोपी केलेलं आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी 2 पतसंस्थांचा वापर केल्याचं देखील नमूद करण्यात आलंय। एका पतसंस्थेमध्ये 108 तर दुसऱ्या पतसंस्थेमध्ये 34 बोगस खाती उघडून हा गैरव्यवहार झाल्याचं ईडीकडून नमूद करण्यात आलंय। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या आरोपपत्रामध्ये ईडीकडून नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय? नक्की या चार्जशीट मध्ये ईडीने महत्वाची माहिती दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की अवतार पूजा या नावाखाली भोंदूबाबा अशोक खरातने बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे। त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत। त्यांना सांगायचे की तुम्हाला खूप गंभीर आजार आहे, त्याचबरोबर तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट करण्यासाठी कौटुंबिक जे वाद आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी असं सांगून बऱ्याच खोटे गोष्टी सांगून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि राहता सोसायटी आणि सिन्नर सोसायटी नावाच्या जे 2 सोसायटी आहेत त्यामध्ये त्यांनी पैसे ब्लॅक टाकून वाईट करण्यात आलेले आहेत। असेही दिसलेले आहेत की काही पैसे म्हणजे 21 कोटी राहतामध्ये टाकले होते आणि ते नंतर 23 कोटी काढण्यात आले। तर अशा बऱ्याच गोष्टी ईडीने नमूद केलेली आहे चार्जशीटमध्ये। ठीक आहे, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।